राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा मृत्यू झाल्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे। भाजपाकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अपक्षीय उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। वंचित बहुजन आघाडी ही या निवडणुकीच्या मैदानात आहे। तब्बल 6 उमेदवार या निवडणुकीत आहेत आणि या निवडणुकीमधून माजी आमदार, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अपेक्षितपणे माघार घेतलेली आहे आणि त्यांनी माघार घेतल्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे। ते भाजपमध्ये जातील असं बोललं जात आहे। तर महाविकास आघाडीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या बॅनरवरही माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा फोटो दिसतो आहे। त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांची भूमिका काय आहे किंवा लोकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण राहुरी शहरामध्ये आहोत। राहुरी शहर हे प्राजक्त तनपुरे यांचं शहर आहे। राहुरीची सत्ताही प्राजक्त तनपुरे यांच्या हातात आहे। त्यामुळे नक्की राहुरीकरांना काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तुम्ही राहुरीचे आहेत, निवडणूक लागलेली माहिती आहे का तुम्हाला? पोटनिवडणूक कोण उमेदवार आहे? अक्षय कर्डिले. त्यांच्या विरोधात कोण? त्यांचे नाना गोविंद मोकाटे, नाना खेवरे. नाना खेवरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार। कशी लढत होईल ही? मामा कर्डिले, अक्षय कर्डिले. अक्षय कर्डिले पाहिजे का बरं? हे चांगला माणूस, चांगला माणूस आहे। तनपुरेंनी का माघार घेतली असेल? त्याने सांगले. नाही सांगते का बरं? त्याने सांगले. निवडणूक लागलेली आहे, कोणत्या मुद्द्यावर होते निवडणूक? हे रोड नाही चांगले, पाणी नाही, भाजप निवडून. सरकार तर भाजपचंच आहे, भाजपचंच आहे. आणि मग रोड नाही, पाणी नाही, याला जबाबदार कोण? नगरपालिका. नगरपालिका. पण नगरपालिकेची सत्ता भाजपला नाही दिली लोकांनी. दिली पण आता आहे ना, वरून झालं ना सेटलमेंट. काय झाले त्यांचं? काय झाले? आता घेणार पक्षात येणार आता त्यांच्याकडे सत्ता आहे तनपुरेंकडे, मग ते भाजपमध्ये आल्यावर काय फरक पडेल असं? मग निधी भेटेल. आता निधी नाही देत भाजप त्यांना, आता निधी नाही देत भाजप. तुमचा नगर मनमाडचा रोड रखडलाय बरेच दिवस झाला, 8 वर्ष झाले. मग चांगला झाला ना, केलाय. पण अजून कुठं पूर्ण झालाय? पूर्ण होईल होईल. का रखडलाय बाबा एवढे दिवस? हा, आज राजकारण हे करून देत नाही, ते करत नाही. पण सरकार तर भाजपचं आहे, भाजपनी करायला पाहिजे ना. बरोबर. हा, बरोबर. काय करत नाही भाजप? काय दोघांची आडकाठ आहे. कोणाची अडकाठी नाही? दोघांच्या बी. दोघांची पण आहे. हा, आता मुद्दा अजून कोणते मुद्दे आहेत या निवडणुकीत? बस बाकी काय नाही. बाकी काय नाही. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होते राहुरीची? मी राहुरीचा मतदार नाही आहे, मी तिकडे आहे. श्रामपूर या संग बोला. कुठले पण तुम्ही? आम्ही श्रामपूर. काय व्यवसाय काय तुमचा? शेती. शेतात काय? शेतात आता ऊस आहे, 5 एकर. गहू आता. ऊस कोणत्या कारखान्याला जातो? ऊस प्रसादला जातो किंवा मग लोणीला जातो. दोन्हीकडे बाजारभाव कोण चांगला देतं? जवळजवळ दोघांनी सारखेच दिले. सारखेच FRP भेटली का? नाही नाही, या परप्रमाणे भावच नाही ना. का बरं एवढा कमी भाव आहे? आता काय आम्हाला पर्याय नाही दुसरीकडे. काय ठरवून करतात का राजकारणी लोक शेतकऱ्याची पिळवणूक? नाही, आता तसं नाही बोलता यायचं ठरवून, पण मग जनरली इथले स्थानिक कारखान्यात भाव कमी. केंद्राने FRP जाहीर केली, राज्य सरकारने अंमलबजावणी करायची. सरकारचे लोक हे लक्ष देत नाही आणि विरोधी आमदार पण FRPवर बोलत नाही, कारण कारखाने त्यांचे आहेत. मग हे मिळून मिसळून चाललंय का? मग असंच म्हणावं लागेल. हा, निवडणुकीत काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? नाही, आता निवडणुकीचा विषय इकडला आहे ना. आता पोटनिवडणुकीचा आपण इकडे चर्चा कानावर पडते ना. इकडं आता कर्डिले साहेबाचा आहे आवाज येत. आता FRP देत नाही सरकार आणि तरी कर्डिले साहेबाला निवडून द्यायचं. FRP भेटेल का त्यांना? FRP भेटेल का कर्डिले साहेबाला निवडून दिलं शेतकऱ्यांना? नाही, भेटू शकते ना, कारण सरकार त्यांचं आहे, केंद्रात बी त्यांची सत्ता आहे. आता इथून मागे त्यांचं सरकार आहे. नाही नाही नाही, बरोबर आहे, पण आता शेवटी प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असतात.
आता यांचं जर सरकार पूर्णपणे बहुमताने जर आलं आहे आणि म्हणजे आता बहुमताने आहेच, आता राहिला कर्डिले साहेबांचा विषय, आता लोकांना एक आदर आहे त्या कर्डिले साहेबाबद्दल गप्पा चालत त्याच्या मुलाला देऊ, त्याच्यामुळे आमच्या प्रवासदारांनी माघार घेतली ना. आमच्या गोविंद मोकाटे म्हणतायत नाही. ही काय अनुकंपा आहे का? काय नाही त्या असं अनुपम असो, आता गोविंद मोकटे असतील नाही तर रावसाहेब खेवरे असतील, आता प्रत्येकाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकाला वाटतं तालुक्याचा चांगलं झालं पाहिजे. आणि जो आमच्या प्रवासदारांनी जो निर्णय घेतला का बुवा त्यांनी माघार घेतली म्हणजे काय याचा अर्थ काय आमच्याकडे काय पैसे नव्हते किंवा राजकारण करायचं नाही हातला भाग नाही. पण जरी ते निवडून जरी आले असते पण भाजपला निवडून द्यायचं मग नाही निवडून जरी दिलं असतं लोकांनी, पण वरती सरकार त्यांचं नव्हतं. ज्या ग्रँड येणार होत्या आणि सुजयदादा विखे आणि आमचे प्रवासदादा दोघं जर एकत्र जर आले तर उलट चांगला आहे, तालुक्याचा विकास होईल. जो तालुका भागात झाला. आपण मंत्री होते ना प्राजक्त तनपुरे, पण त्या टायमाला 2.5 वर्षाचा काळ आला ना, सरकार त्यांचं होतं 2.5 वर्ष राहिलं. त्याच्यावर मंत्री राहणं खूप मोठं आहे ना. खूप कामं केली प्रवासदादाने आमच्या. कोण नाही म्हणत. म्हणताय आता बीजेपीत गेल्यावर अजून विकास होईल. नाही विकास तर व्हायलाच पाहिजे ना. सरकार जर त्यांचं आहे, हे नगरपालिकेचे रस्ते नाहीत, तुम्ही आपण जे उभे आहेत. आता होतील कामं होणारच आहे ना. मंत्री असताना का कामं झाली नाहीत? मला एक सांगा, त्या टायमाला प्रशिक्षक होतं ना नगरपालिकेवर, दादा नगर शब्द दिलाय ना त्यांनी. आणि दादा शब्द दिलाय त्यांनी काय शब्द दिले? काही विकास काम करून देऊ म्हणून. नाही, शेवटी हा बाय एकमेकावर विश्वास ठेवलाच पाहिजे आणि स्वस्वच जग चालते. त्याच्यामुळं दादांनी जो निर्णय घेतला तो एकदम योग्य घेतलेला कधी आहे. जातील भाजपमध्ये? भाजपमध्ये गेले किंवा नाही गेले हा फरक नाही पडत, पण जातील की नाही? ऐका ना, गेले तरी चांगलंच आहे, नाही गेले तरी चांगलंच आहे. आम्ही फक्त प्रायदा दादा तनपुरे आणि विखे पाटलांच्या पाठीमागे आहे. राजकारणात अशी डील करणाऱ्या लोकांना लोक निवडून देतील का? तुम्हाला एक सांगू का, पर्याय नाही याच्याशिवाय. आता लोकांना पर्याय आहे ना. नाही लोकांना पर्याय आहे हो. आडून भाजपची मदत घेणाऱ्या उमेदवाराच्या मागं किंवा नेत्याच्या मागं उभं राहण्यापेक्षा डायरेक्ट भाजपच्या मागं लोक उभी राहतील ना. आता तुम्हाला एक सांगू का, बाय दादांना मानणारा गट किंवा विखे पाटलांना मानणारा गट हे बरोबर आहे. नगर जिल्ह्याचं राजकारण मी तुमच्या माहिती का सांगतो, 20-25-30 वर्षापूर्वी विखे पाटील, थोरात आणि तनपुरे साहेब जर एकत्र आले असते तर आजचा मुख्यमंत्री या आपल्या जिल्ह्यातला असता. एक तर विखे असता नाही तर तनपुरे असता नाही तर थोरात असतं. हे लक्षात घे. हे आपण आपल्या हाताने धोंडा मारून घेणं आता करायचं का आणि याच्यातच राजकारण झालं यांचं. आता करायचं का मुख्यमंत्री? करायचं ना. आपलं काय विखे पाटील जर झाले तर त्या आनंदाची थोरातांना घ्यायला लागेल ना मग. बरोबर थोरात येतील ना संघ. त्याला काय फरक का बीजेपीत थोरात? येतील ना. कोण नाही आणो. जर चांगलं होतं असतं नगर जिल्ह्याचं काय तनपुरेंचे कार्यकर्ते बीजेपी बाबत फार सॉफ्ट झालेत. नगर परिषदेला खूप विरोधात बोलत होते. काय मी तुमच्या माहिती मी पण बापू साहेबाचंच कार्यकर्ता आहे, तसं मी विखे पाटलांचं बी कार्यकर्ताची. म्हणजे विखे पाटील बी पाहुण्याचे, थोरात बी पाहुण्याचे, तनपुरे बी पाहुण्याचे. म्हणजे ऐका, मी कार्यकर्ता फक्त बापू साहेबाचा आहे. मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो. काय मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे, काय अडचणी आहेत की ज्या सुटलेल्या नाहीत? अडचणी रस्ते, पाणी, वीज, त्यानंतर शिक्षणाच्या काही अडचणी, नोकऱ्या नाही नवीन युवा मुलांना, तर त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही. त्याच्यावर कोणीच चर्चा करत का नाही करत? काय राजकारण फक्त ते इकडून ते तिकडून ते इकडून हेच चालू. पैशाचा वापर होतो निवडणुकीत असं बोललं जातं. पैसा ओतला जातो आणि जनमत तयार केलं जातं असं बोललं जातं. त्यामुळं मतदारांना महत्त्व राहिलं नाही असं एक बोललं जातं. वरती काय झालंय सगळं भाजप झालंय, त्याच्यामुळं मग खाली सगळेच भाजप त्यांचं असल्यामुळं काहीच हे होईना ना. सगळं भाजप झाले पण ते सगळे काँग्रेसचेच लोक घेऊन भाजप झालंय. ही जे लोक आहेत ही काँग्रेसमध्ये होते काही काळ, आता तीच भाजपमध्ये दिसतात. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये असणारीच लोक आता तुम्हाला भाजपमध्ये दिसतील. त्यांच्याकडेच आहे. मग ते पक्ष बदलून किंवा ते भाजपसोबत जाऊन असे काय बदल घडणार आहे? बदल काय आता हेच चालू आहे ना. मग भाजपच सगळं भाजपच. म्हणजे जिकडे सत्ता येईल तिकडे हे करा. हे नेते जातात, मतदार आहे तिथे राहतो. मतदार आहे ते त्याचे. हे नगरचं वास्तव आहे. आपण जर राजकारणाचा जर इतिहास पाहिला तर राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे नेते होते, सुजय विखे पाटील काँग्रेसचे नेते होते. राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये राहून त्यांनी भाजपकडून सुजय विखे यांना निवडून आणलं. कृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये गेले. त्याच्यानंतर नगरच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. अनेक लोक काँग्रेस राष्ट्रवादीला मानणारे भाजपच्या सोबतीला गेलेले आहेत. आणि यानंतर अगदी आत्ताच्या पोटनिवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरे ज्यांना काँग्रेसचा वारसा होता, राष्ट्रवादी काँग्रेसचा वारसा होता, शरद पवारांसोबत ते राहिलेले आहेत, तेही भाजपसोबत जातील अशी चर्चा सुरू झाली. आणि या चर्चेमध्येच पोटनिवडणूक होते. त्यामुळे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचंच पारडं जड दिसतंय का, की गोविंद मोकाटे सारखा शेतकरी उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी शेतकरी छुप्या पद्धतीने उभे राहतील, भाजप म्हणून
मोकाटेंच्या पारड्यात मतं टाकतील असं काही घडेल का हे पाहण्यासाठी आपल्याला पुढील काही दिवस किंवा निकालाची वाट पाहावी लागणार आहे. मुद्द्यावर निवडणूक होते. कायचे निवडणूक कोणत्या मुद्द्यावर निवडणूक आहे पैसे खायचे मुद्द्यावर. इकडून ईडीची चौकशी लावली का तो म्हणतो तिकडं जाशीन आणि ह्यो पळतो इकडं. हीच निवडणूक आहे. काय निवडणूक आहे तरी जनता वाऱ्यावर. जनता वाऱ्यावरच आहे आता हेच इकडे गेले आणि हेच इकडे येतात आणि हेच तिकडे जातात आणि हेच निवडणूक करतात. थोड्याच दिवसात आता हुकुमशाही येणार आहे. का बरं असं वाटतं? मग आता जो उठतो तो तिकडेच पळतो म्हणल्यावर जर एक बाजूनीच सारी सत्ता झाली हुकुमशाही येणार नाही का. एक काळ काँग्रेसचा होता. हा. काँग्रेसची होती. तुमचे नगरचे बरेच लोक काँग्रेसच्या सोबतीला होते, राष्ट्रवादी बरोबर होते. पण थोडी असे हवा वाईट दिवस बदलली नाही आले. हा? वाईट दिवस नाही आले त्यांच्या काळात. पण तेच नेते आले ना भाजपमध्ये. अहो आले म्हणजे कमून आले. आता काय त्यांची त्यांना माहिती. राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे मोठे नेते होते होते ना. आता ते भाजपचे नेते आहेत. आले असतील त्यांचे काय त्यांना माहिती. आपण काय सांगू शकतो कोण कमून आलं आणि कोण कमून गेला. हे आपलं काम नाही ना. आता काय मतदारांनी काय निर्णय घ्यायला? काय नाही निर्णय घ्यायचा. आपलं खोरं घ्यायचं आणि पाणी भरायला जायचं. जयरामजी की मतदानामध्ये पैसा यायचं सुद्धा नाही. मग तुमची बाजू कोण मांडणार संसदेत, काय विधानसभेत? बाजू नका मांडू आणि काहीच नका मांडू. त्यांचे बाजू तेच मांडित्यात आणि त्यांचं चालू आहे. आपल्याला काय करायचं. आपले दोन शेण भरायचं. आपलं इकडे राजकारणात गाय- पडलं नाही पाहिजे. नाही आपल्याला नको राजकारण. आपलं शेण भरायचं. आपलं घरी गाय कोणी आपल्याला आलं तरी आपल्याला शेणच भरायला लागलं. हा आपल्याला काय नको. आपलं काय ह्यो आला तरी आपला, तो आला तरी आपला आणि सारे आपलेच आहेत. चालून द्या. ह्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. तर कुणी आला तर तो सारखाच आहे. कुणीही सर्वसामान्य जनतेसाठी काम करत नाही. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या स्वतः सोडवाव्या लागतात. जिकडं सत्ता असते तिकडे नेते पळत आहेत आणि सर्वसामान्य मात्र तसाच दुर्लक्षित आहे. आपण पाहू शकता की ही शाळा आहे आणि या शाळेच्या पुढे हा खड्डा आहे. इथून पाणी जातं आहे. ही पाईपलाईन असावी. पाईपलाईन फुटलेली दिसते. ही राहुरी शहराची दुरावस्था आहे आणि या दुरावस्थेकडं कोणताच राजकारणी पाहत नाही. नगर परिषदेसमोर आपण आहोत. रस्त्याची ही दुरावस्था आहे. मात्र सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा नेत्यांनी कोणत्या पक्षात गेलं पाहिजे किंवा नेते स्वतः पक्ष निवडतात, त्या पक्षात जातात, जनतेला कन्व्हिन्स करतात आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यात मात्र दुर्लक्ष करत आहेत. अशीच परिस्थिती आपल्याला राहुरी शहरामध्ये दिसते का हे आपण अजून काही नागरिकांशी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. राहुरीमधले आहेत का तुम्ही? कुठले मग? बाहेरगावचे. राहुरीचे आहे तुम्ही? काय राहुरीच्या काय समस्या आहेत? रावरीचे हे पाण्याचे खड्डे मशीनने खड्डे केलेत. हां. पाईपलाईनची फुटली बस एवढं. दुसरं काही नाही. रस्ते आहेत का व्यवस्थित? काही रस्ते चांगले आहेत काही खराब आहेत. आरोग्य सुविधा भेटते का व्यवस्थित? काही प्रमाणात आहे. नाही, निवडणूक लागलेली आहे. उमेदवार आश्वासनं द्यायला येतात. मात्र ह्या सोयीसुविधांवर कोण बोलतंय का? आता काय निवडून आले कधी येतात कधी येत ते. जनतेच्या विकासाचं काही बोलतात का उमेदवार? विकासामध्ये आश्वासन देतात. ते आश्वासन निवडणूक आली का आश्वासन? नगर परिषदेच्या निवडणुकीत आश्वासनं दिली होती, त्याच्यातली काही झालीत का पूर्ण? कारण मी नगरपालिका आत देत नाही. मी रावरी खोद आहे. राहुरी खुर्द. हा. तुमच्या मतदारसंघाची कशी अवस्था आहे आता? अक्षय कर्डिले सोबत जाऊन पलीकडे पलीकडे. हा. कुठले बाबा तुम्ही? मी तिकडे आहे जामखेड. इकडे काय? तिकडे आपली मंडळी इथं दवाखान्यात आहे. दवाखाना काय समस्या आहेत राहुरीच्या? राहुरीच्या समस्या काय आहे? आता भाजप चालणार आहे ना. आपण आता समस्या कोणत्या आहेत शहरामध्ये ज्या सुटलेल्या नाहीत मतदारसंघामध्ये? समस्या मग आमच्या तशा लई आहे, तळागाळाशी पडलेल्या आहेत. काय काय सांगा ना काही. नगरपालिका ग्रँड नाही आहे, रस्ते नाही आहेत, कारखाना चालू करायचा आहे. नुसते सगळे लोक आश्वासनं देतात फक्त. आम्हाला पैसे नाही मिळून राहिले. त्याच्यामुळं आम्हाला MIDCचं एक काम आहे आमचं. MIDCचं नाही अजून काय झालं आतापर्यंत काय सुटलं नाही? नाही ना. आता एक कारखाना आजारी पडला, 1 वर्ष होत आलं, तेव्हापासून ते बंदच आहे. आजी दादा होते त्यावेळेस म्हणले आम्हाला देतो म्हणले, पण अजून काही ते मार्गी नाही लागलं. ते प्राजक्त तनपुरे उमेदवार नाही यावेळेस. नाही. का माघार घेतली त्यांनी माघार घेऊन टाकली. ती का? पण त्यांनी माघार घेतली म्हणजे काम हो म्हणूनच त्यांनी ते केलं ते सगळं. ते भाजपमध्ये जातील असं बोललं जाते. नाही अजून नाही तसं काही निर्णय नाही. पाहतो उलच्या 20 तारखेला काय होईल ते होईल. जातील भाजपमध्ये. काय होईल तो सांगता येणार नाही अजून. एवढं काँग्रेसची परंपरा आहे त्यांना आणि ते जर भाजपमध्ये गेले
तिथलं राजकारण कसं असेल? राजकारणाचं नाही, लोकांना त्यांच्या मागं मोठी फळी आहे, आज तरी आहे, परंतु त्यांचा निर्णय कसा होईल, हाय लेवलला होईल तो. आपल्या इथं काय होतं दिसतंय, शरद पवारांना मानणारा वर्ग पण या भागात जास्त आहे. भाजपमध्ये गेल्यावर तो मतदार त्यांच्यासोबत जाईल का? जातील ना, काही जातील, काही नाही जायचं. काय समस्या आहे त्या भागातल्या? गणेश ठीक आहे सगळं ठीक आहे. हो कर्डिले निवडून येतील का मोकाटे निवडून येतील? आता तसं सांगता यायचं कारण दोन्ही बी चांगले माणसं आहेत दोन्ही चांगले माणसं आहेत. त्याच्यामुळे त्याचे योग किती लोट काय तुटन हे नाही सांगता यायचं. पण भाजपची हवा आहे बोललं जातं, आहे का? आहे ना भाजपची हवा आहे. जेवण बी आहे चांगले आमचे त्या हवेमध्ये. काय काय? जेवण पोरं सोरं झाले हां हां. त्याच्यामध्ये जास्त. नगरची हवा बदलते का? नगरचा काय अंदाज यायचा नाही कारण आज. काँग्रेसचा बालेकिल्ला होता एक काळात. त्याचं काय असं सांगता यायचं नाही. गोविंद मोकाटे शेतकरी माणूस आहे. भाजप म्हणून शेतकरी मोकाट्यांसोबत नाही ना जाणार? नाही नाही, तसं काही नाही सांगता येणार. नाही. लोकमत आहे शेवटी आहे बरं का, परंतु आज तरी हवा BJPचीच आहे. पोटनिवडणूक आहे, सगळं वातावरण BJPच्या बाजूने फिरताना दिसतंय. त्यामुळं पोटनिवडणुकीतही मतदार BJP सोबत जातील असा एक सूर निघतोय. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीचा निकाल येईल तेव्हा समजेल की लोक गोविंद मोकाटेंसोबत गेली की अक्षय कर्डिलेंसोबत. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, राहुरी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.